विद्याच्या घरच्यांनीच तिचं कुंकू पुसलं। माझं दुसऱ्या घरी लग्न लावून देत होते, माझा विरोध होता। माझ्या घरच्यांनी 4 लाख घेतले, त्या दुसऱ्या मुलासोबत माझं लग्न करू द्यायचं होतं। तर मी यांना सांगितलं, ते ये म्हणे तू माझ्याकडे ये म्हणे, मी बघतो म्हणे, आपण दोघं आहे, मी आहे म्हणे तुझ्यासोबत। मी त्यांच्यासोबत निघून आले, आम्ही दोघं पुण्याला गेलो, आम्ही तिथं लग्न केलं। 1 महिना आम्ही पुण्याला होतो, मग नंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो। त्या टायमाला माझ्या वडिलांना त्यांनी फोन केला, म्हणे तुमची मुलगी आली म्हणे, तुम्ही येऊन बघा म्हणे काय आहे काय नाही। तर मग ते म्हणे मी काही येत नाही म्हणे, पण डायरेक्ट त्यांनी पोलीसवाल्यांच्या समोर धमकी दिली फोनवर की जर काही मला इंदिरानगरमध्ये दिसले नाही पाहिजे। आणि त्या टायमाला मी सरांना जबाब दिला की आमच्या दोघांना सुरक्षा पाहिजे म्हणून, पण त्या टायमाला जाधव सर मला म्हणले की आम्ही तुमच्या मागं बंदूक घेऊन हिंडणार आहे का? मग पोलीस कशासाठी? आमच्या संरक्षणासाठीच आहे ना पोलीस, लीडर लोकांना पाठिंबा देण्यासाठीच आहे। त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मग 1 महिना चांगला संसार चालू होता। पबजी खेळत होते, पोरांनी त्यांना बोलून घेतलं पबजी मधूनच। मग त्यानंतर ते झाडाखाली गेले, लाईट गेली, अचानकच आहे ना आप्पासाहेबनं येऊन मागं त्यांच्या पोटात चाकू घातला, जोर जोरात ओरडत होते, कोणीच सगळे पोरं तिथं झाडाखाली होते, एक जण मदत आलं नाही। माझा नवरा तिथं रक्तामध्ये पडेल होता, माझा दीर पळत पळत गेला, मला वाटलं असं काय झालं, गेले मी माझ्या सासऱ्याला पाठवलं, म्हणलं पप्पा सुमित भाऊले पळत गेले, म्हणलं एकदा बघा म्हणलं काय झालंय। गेले तर म्हणे अमित खाली पडला, अमित खाली पडला। मी गेले, मला कोणी चौकाच्या पुढे जाऊ दिलं नाही, जाऊ नको म्हणे तू, तसंच त्याला घाटीत नेलं। इथून घरून निघूस तर घाटीपर्यंत हे सांगत होते आप्पांनी मला मारलं, आप्पांनी मला मारलं। पोलीसवाल्यांनी स्टेटमेंट सुद्धा घेतलं यांचं की कोणी कोणी मारलं, कपडे घेतले, सगळं यांनी सांगितलं। मोठं खंजर होतं, त्यांनी माझं ऐकलं नाही, मला जमिनीवर पाडलं, 7 वार केले त्यांच्यावर। मी पोलीसवाल्यांनी आमचे पण बयान घेतले, पण आत्ता लोक ऍक्शन त्याच्यावर घेतलं नाही। तो इकडून तिकडून पळतोय, 12 दिवस झाले। माझ्या वडिलांना पण त्यांनी बेल कस काय दिली माहिती असून पण, ती माझ्या नवऱ्यावर इतके वार केले, इतकं माहिती असून पण कोर्टाने सेफ्टी बेल त्याला कस काय हे केली? होऊ शकत नाही ना। इतकं झालं तरी पण माझ्या नवऱ्याला मला न्याय लागतोय, मला न्याय लागतोय। त्यांना फाशी झाल्याशिवाय मी पण शांत बसणार नाही, मला माझ्या नवऱ्याला न्याय लागतोय। आप्पासाहेब कीर्तिशाही, भारत कीर्तिशाही, गीताराम कीर्तिशाही आणि भूषण कीर्तिशाही, हे चौघांनी हे केलं प्लॅनिंग। ते सगळे सांगत होते, घरामध्ये मीटिंग बसत होत्या म्हणे तुमच्या, की 1 हप्त्यापासून यांच्यावर नजर धरून होते। आणि आज एक पोलीस आला येऊन नंतर बघितलं नाही त्यांचं बयान घेतल्याच्या नंतर, आणि म्हणते आम्ही प्रयत्न करते। काय प्रयत्न केले यांनी? प्रयत्न केले असते तर एका दिवसात यांनी गुन्हेगाराला पकडलं असतं। माझ्या लेकराला मारायचा यांना काय अधिकार आहे? मी इथं लहानाचं मोठं कशासाठी केलं? यांच्या हवाली करायसाठी केलंय का? कशाबद्दल यायनं माझ्या लेकराला एवढी मोठी सजा दिली? त्याला फासावर चढून मला न्याय भेटलाच पाहिजे, माझ्या सुनाला न्याय भेटलाच पाहिजे। 12 दिवस उलटूनही माझ्या लेकराला न्याय भेटला नाही। गुन्हेगार लोक कार्यकर्त्याच्या मागे करून त्याला सोडून देतात आणि आमच्या गरिबाचे का बरं जीव घेतात?